हॅलो नमस्कार मंडळी, मी शीतल तुमचं अगदी मनापासून माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर त्याच्या आधीचा व्हिडिओ होता की आपण किचन क्लिनिंग केली होती. त्यानंतर काही गोष्टी होत्या ज्या की साफसूफ करून ठेवल्या होत्या, पण त्यामध्ये सामान ठेवायचं बाकी होतं. जसं की हे एक ड्रॉवर आहे ना, तुम्हाला म्हटलं होतं मी हे मेशोवरनं मागवलं, एवढं उपयोगी आहे ना. किचन खाली ना आपलं किचन ओटा जे असतं ना, जर किचनला ज्यांचं नॉन मॉड्युलर किचन असतात ना त्यांच्या किचन खाली ही ट्रॉली म्हणून यूज करायला एवढं भारी आहे ना. ह्याच्यामध्ये आपण ग्लास, तांबे किंवा वाट्या वगैरे अगदी ह्याचा ना ट्रॉली म्हणून उपयोग करू शकतो बरं का. तर इथं जे किचनच्या त्या ह्याच्यावरती नाही का मांडणीवरती पेपर आतरला होता ना, तो पेपर राहिला होता शिल्लक आणि एकदम छोटा राहिला होता बरं का. म्हणजे त्यांच्या लेंथने जेवढं मी कापून घेतलं होतं त्यानंतर हा रोल राहिला होता. तर त्याचाच आता आम्ही तुकडे वगैरे करून घेतो, कारण ह्याच्यामध्ये पण ठेवावं म्हटलं जेणेकरून ओलसर वगैरे असलेले ना लगेचच पुसून घेता येतं किंवा मग कचरा वगैरे होत नाही. आणि जेव्हा आपल्याला साफ करायचे तेव्हा हे आपण इझिली प्लास्टिक काढून आपण साफ करून घेऊ शकतो. त्या हिशोबाने जेवढे इथं माझ्याकडे आता 4 आहेत, 5वा पण आहे बरं का. त्याचा मी फक्त काढून ठेवला होता कारण की ते किचन खाली ठेवला होता, म्हणून 5वा जो कप्पा आहे तो बसत नव्हता, त्यामुळे मी 4च कप्पे बसवले होते. पण आता मला ते किचन खाली ठेवायचं नाही आहे. तुम्हाला मी पुढे दाखवते ते कुठे ठेवलेलं आहे. आणि किचन खाली न ठेवता मला आता ते साईडला ठेवायचे, त्यामुळे मी हे 5 पेपर फाडून घेतले आणि प्रत्येक कप्प्यामध्ये टाकले. तर इथं हे मला हेल्प करत होते आणि हे ना मला प्रत्येक गोष्टीत मदत करत असतात. तुम्हाला तर मी सांगितलंच आहे, कारण या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या असतात ना ते एकटीने होतच नाही. तर कारण मुलं आधीमध्ये करत असतात. आणि तेवढ्यामध्ये ना आमची जी रॉकी आहे ना, तुम्हाला दाखवलंच होतं मी लास्ट व्हिडिओमध्ये की एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आहे आमच्याकडं. आता ते पिल्लू खूप मोठं झालं आहे आणि खूप आगाऊ पण झालेलं आहे. तो पण इथे मध्येच आला होता आणि खूप मस्ती करत होता बरं का. आणि बघू शकता किती येऊन मस्ती करतो. त्याला किती असं वाटतं की सर्वांनीच त्याला घ्यावं, खेळावं. आणि तर मी ना ते एकदम तेल वगैरे लावून अशी वेणी बांधली होती. त्या वेणीला तर एवढा झटत होता ना तो. आणि दादा पण माझ्या पाठीमागे उभा होता, कारण त्याला धरलं होतं. नाही तर तो पूर्ण घराने फिरत असतो, काहीच काम करू देत नाही तसा तो. तर इथे म्हणजे मुलांची मस्ती तर वेगळीच होती आणि त्याची ह्याच्यात भर होती. आणि खूप छान आहे बरं का. आता खूप छोटंसं होतं, आता आणलं होतं तेव्हा, आता छान मोठं झालेलं आहे. आणि बघू शकता त्याची मस्ती किती चालू आहे. आम्ही जे काम करतो ते पण तो करू देत नाही आहे. ह्यांचा हात पकडतोय, माझ्या मांडीवर येऊन बसत होता. They will come, they will come, like the sun, like the sun. They will be, they will be everything, everything. When you put it out there and it's pure, can't ask for anything more, anything more.
इथे माझ्या सह्याद्रीची पण लुडबुड होती बरं का. तर फायनली त्याचं कंप्लीट झालं काम आणि मी एक्स्ट्रा पण एक कापून घेतले. जे की एक दुसरा आहे ना ते मी जो काय घासला नव्हता तो घासून मी नंतर लावेलच. त्यानंतर मला आता इथे किती सुंदर दिसतंय बघा ना पाहताना, पण स्वच्छ पण राहतं बरं का. आता मला इथे त्याच्यात भांडी वगैरे ठेवायची होती. बाकी सगळं म्हणजे त्याच्या रॅकवरचं सगळं झालं होतं, पण जे आपले ताटं ठेवते ना ते रॅक पण पुसून घ्यायचं राहिलं होतं. ते पण मी स्वच्छ असं पुसून घेतलं आणि त्याच्यावरही भांडी लावून घेतली. आता त्याच्यावर पण माझे ताट वगैरे भरपूर सामान बसतं बरं का. कारण ह्या रॅकवरती फक्त डबे पातेले वगैरे असंच बसू शकतं, म्हणून ताटं ठेवायला अजिबात जागा नव्हती. त्यामुळं मग मी हे रॅक छोटंसं घेतलेलं आहे आणि खूप उपयोगी आहे बरं का ते ताट ठेवण्याचं रॅक बरं का. कारण मला तर खूप आवडलं. त्यानंतर इथं ट्रॉलीमधलं मी ते काढून घेतलं एक्स्ट्राचं आणि वरच्या कप्प्यामध्ये सगळे असतात चमचे वगैरे आपले उलताने वगैरे जे काय लागतं ते. आणि सेकंड ह्याच्यामध्ये मी ना वाट्या वगैरे ठेवल्या होत्या, कारण लगेचच वाट्या वगैरे लागत असतात. आणि तिसऱ्या कप्प्यामध्ये मी ग्लास वगैरे ठेवले होते, कारण स्टेप बाय स्टेप ठेवलं ना सगळं सापडतं बरं का. आणि हे एवढं उपयोगी आहे ना, मला तर किचन ट्रॉलीची अजिबातच आठवण होत नाही. आपलं नॉन मॉड्युलर किचन आहे, पण ह्या बॉक्सने ना खूप हेल्प करतं बरं का. आता बघितलंच आहे तुम्ही, बऱ्यापैकी सामान याच्यामध्ये बसतं बरं का. आणि मला खूप आवडतं आणि तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच सांगा. मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि ना पाहिजेच असेल तर तुम्हाला नक्की म्हणजे आपल्या मेशोवर तर मिळतच असतं. जरी सापडत नसेल तर नक्की मला लिंक शेअर करायला सांगा, मी नक्की तुम्हाला शेअर करेल. आणि इथे बघा माझं सगळं झालं होतं आता बऱ्यापैकी ह्याच्यात सामान ठेवून. आणि अजून हळूहळू ठेवायचंच आहे बरं का, कारण अजून मी भांडे वगैरे घासून ठेवलेले आहेत. आता स्टेप बाय स्टेप जसं सुचल तसं ह्याच्यामध्ये सामान ठेवून देईल मी. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a crazy love moving through me like a wildfire, like a wildfire. Never the same. Whenever you're calling my name, I'm taking my sweet time. Hey, whatever the plan, I know I'm holding the best of me out of my hand. I know you always. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मी इथं मुलांना काम दिलं होतं आणि मी नेहमीच त्यांना हे काम देत असते. जरा त्यांचं ब्रेन वॉश होतं किंवा नाही का लक्ष लागतं, त्यामुळे मी थोडीशी डाळ त्यांना दिली होती. तर चला भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास तर नक्कीच इतरांना पण सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला. तर चला भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.